काही चित्रपट हे चित्रपट नसतात रे, रियालिटी असते, फॅक्ट असते. आणि रायटरवर खूप मोठी जिम्मेदारी असते जेव्हा पॉलिटिकल काही गोष्टी अशा असतात ज्या घडल्या असतात, त्या कशा तो रिप्रेझेंट करतो तुमच्यासमोर, हेच तर खूप मोठं चॅलेंज असतं. वाचलेल्या गोष्टी वेगळ्या असतात. आता काही गोष्टी तर इतक्या जुन्या आहेत लाईफमध्ये की आपली तेवढी वय पण नाही आहेत. म्हणजे पर्सनली जर मी काहींविषयी बोलतो, मी माझ्या वयानुसारही बोलतो आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी मी मग चित्रपटांनुसार जातो. कारण काय, कधी कधी आपण हिस्ट्री काही वाचलेली असते जी खूप भयावह असू शकते, आणि काही आर्टिकल्स असतात जे ट्रस्टवर्दी पण आहेत. पण मी मूवीनुसार जातो अशा गोष्टींबाबतीत, की बॉस मूवीमध्ये डेफिनेटली जर काही दाखवलं आहे तर, कारण हे पण आहे ना की ज्या व्यक्तीने बॅकअप दिला आहे फिल्म, तो एक ॲक्सेप्टन्स आहे आणि त्या पर्टिक्युलर पार्टीचा पण एक समहाव आपण म्हणू शकतो की ॲक्सेप्टन्स आहे. सो त्यामुळे मी जास्त डीप डिटेल जाणार नाही. आणि चित्रपटानुसार जर बोलायला गेलं ना, एकच सांगेल, हॅट्स ऑफ. वर्ड्स नाही माझ्याकडे. कारण अशा चित्रपटांना ना तुम्ही रेटिंग नाही देऊ शकत. म्हणजे 5मधून 5 तर मी, हे एक फॉर्मॅलिटी आहे की रेटिंग देणं. हे चित्रपट फक्त रेटिंगसाठी नसतात बॉस, हे चित्रपट जगायचे असतात. जस्ट गो अँड वॉच. मला सिरियसली सांगतोय, असा या चित्रपटाविषयी तुम्ही रिव्ह्यू पण नाही पाहायला पाहिजे, की नाही म्हणजे एक जनरली भावना समजा की बघायची गरज नाही तुम्हाला रिव्ह्यू. न बघता की कोणी सांगायलाच पाहिजे की यार जाच तर तुम्ही जाणार. नो, असा चित्रपट नाही आहे. ओके, त्यामुळे खूप काय बोलायचं आहे पण खूप काय बोलू शकत पण नाही आहे. इट्स लाईक मी फक्त मूवीनुसार जातो. बाकी मला डिटेल चर्चा याच्या टॉपिकवर डेफिनेटली करायला आवडेल. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण स्पॉइलर फ्री आहे म्हणून मी जास्त काही असं डिटेल नाही सांगू इच्छिते, पण आपण नक्की याविषयी चर्चा करूयात. ओके, पण नक्की बघा. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. व्हिडिओला शेअर जरूर करा. स्पॉइलर फ्री आहे म्हणून थोडासा समजा.